काम आहे आम्हाला दिले नाही. आमच्या जमान्यात इंजेक्शनच नव्हते. तुमच्या जमान्यात दर महिन्याला इंजेक्शन गोळ्या येतात. एवढ्या गोळ्या टोपलं बरं आम्हाला गोळीच नव्हती. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करते आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, सकाळची आता गुड मॉर्निंग झालेली आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज तुम्हाला सांगतो, आज आताच्या स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये तर मी आहे आणि शिवानी आहे. पुढचं तुम्हाला दिसेल कोण कोण आपले जे रेग्युलर आहेत ते सर्वचे फॅमिली मेंबर, बाकी काहीच नाही. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एकदम छान छान अशा प्रतिक्रिया येऊ द्या. माझी यूट्यूब फॅमिली काही जण म्हणजे एक निगेटिव्ह पार्ट आहे आणि एक पॉझिटिव्ह पार्ट आहे. जे पॉझिटिव्ह पार्ट आहे ते खूप छान असे कमेंट करतात, भारी एकदम मस्त कमेंट करतात. आणि जो निगेटिव्ह पार्ट आहे ते पण चांगल्याच कमेंट करतात, पण अशा वाईट साईड करतात. म्हणजे एक थर्ड पार्ट क्रिएट झालेला आहे कालच्या लाईव्हपासून, की ते जरा लय फालतू कमेंट करतात. त्यांच्यासाठी डायरेक्ट माझ्याकडे एकच ऑप्शन आहे, ब्लॉकचं. मी सरळ ब्लॉक करून टाकणार. माझा सबस्क्राईब, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही एक कमेंट करणार, तुम्ही जेवढे करणार मी ब्लॉक करत जाणार. मला काहीच विषय नाही त्या गोष्टीवर. मी वाचत पण नाही, मी बघत पण नाही. पण माझ्या बाकीच्या यूट्यूब फॅमिलीला त्या गोष्टीपासून त्रास नको किंवा काही गोष्टीपासून त्रास नको. आणि तुम्हाला माहिती आहे का, मम्मीला पण काल रात्री राग आला होता थोडाफार, त्यामुळे डायरेक्ट लाईव्हमध्ये मम्मी पण म्हणजे बोलून गेली थोडं. पण कसं असतं माहिती आहे का, त्यामुळे मी लाईव्ह पण ते सेव्ह नाही करता आलं मला. कारण विषय कसा असतं माहिती आहे का, वादाने विषय वाढत जातो, शब्दाने शब्द वाढत जातो. आणि आम्ही कोणाचं वाईट केलं मी त्यावेळेस तुम्ही मला म्हणजे येऊन शिवीगाळ करता किंवा काय करता व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर एवढं शिवीगाळ करता येते ना, जे कोणी पण फेक अकाउंट उघडलेत, आता हे जर फेक अकाउंट उघडणार तुम्हाला सांगतो, माझ्या जवळपास कोणतरी असणार त्याशिवाय शिवाय देणार नाहीत. दुसरं कोणी बळजबरी कसं येईल माझ्या याच्यामध्ये हे करणार. आणि असलं जरी तर त्यांना माझी एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझ्यासमोर येऊन शिवाय देऊन बघा क्लिअरली, फेस टू फेस, ऑफ कॅमेराच्या बाहेर. मग आपण बघू काय करायचं, नाही का. असं माझं म्हणणं नाही, बाकी काही म्हणत नाही मी आता. आणि पुढच्या व्हिडिओला सुरुवात करून टाकतो. आता कसं आहे, आपण विषयाला मुद्दा आणि म्हणजे विषयाला विषय किंवा मुद्द्याला मुद्दा लावला तर जास्त मुद्दा वाढत जातो. त्यामुळे ह्या गोष्टीला काही चव नाही, धडं नाही, काही नाही. त्यामुळे कसं आहे, अवघड गोष्टी त्या सोडून द्यायच्या. आणि आता तुम्हाला सांगतो, काय सांगा तुमच्याकडे, मला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपली शिवानी बघा इथं बसलेली, शिवानी डोक्याला हात लावला. शिवानी काय झालं, काहून सगळे असेच करतात. काय झालं, काय नाही झालं, मला नाही बोलायचं. काहून असंच नाही बोलायचं. मम्मी पप्पा कुठे गेले? ते गेले कुठंतरी. ते दोघं जण कुठे गेले काय माहिती. तिला नेलं नाही वाटतं. तुला नेलं नाही का त्यांनी? काहून, काय माहिती, हा काय माहिती, मला विचारलं पण नाही यायचं का. हां, तिला नेलं नाही मम्मी पप्पाने, कुठे गेले काय माहिती. आता कसं करावं बरं मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवर? हां, आता बघू आपण तिचं काय रिॲक्ट, म्हणजे काय म्हणणं आहे नेमकं. कॅमेरा पलटी सारखं मला असं कॅमेरा धरता येणार नाही. 2 मिनिट थांबा. सकाळी गणपती मंदिरात गेले, तिकडे लांब एवढ्या माळाच्या गणपतीला. मग तुम्ही तिला कोण नाही घेऊन गेले बरं? उठला आता का? मी नव्हतं उठलो, पण तुम्ही तिला घेऊन जायचं ना. तुम्ही यावेळी कसं टेबल सीट जातात? हा, लांब आहे ना, तिकडे खड्डे खुड्डे आहेत त्या रस्त्याला. काय होतं, नेला असतं तर बिचारी खूप झाली असती. ती बसली का नाही रुसून घरी, मगाशी तिचं तोंड उतरलं होतं. तू घेऊन जायचं मग. आता मी कुठं घेऊन आपलं लांब येते. लय तिकडं मस्त फराळाचं वाटतं, ते चहा पाणी तिकडं लय भारी होतं. आज चतुर्थी आहे ना, चतुर्थीची इतकी गर्दी होती. अंगारक चतुर्थी का? अंगारक आहे, अंगारा नाही, अंगारकी तेच ना, अंगारकी चतुर्थी आहे ना. अंगारा चतुर्थी, अंगारकी चतुर्थी आहे ना. मला तेच वाटत आलं, तुम्ही तिला बिचारीला एकटीला टाकतात माहिती आहे का, वेगळं. ती म्हणजे सगळे संगत मी कोणा म्हणजे हे केल्याशिवाय हे करत नाही. तुम्ही हे करतात. हा, अरे तिला न्यायला टेबल सीट नाही नेता येत आता तिला. उसका आता पेट तिला- बडा हो गया. नाही, ते आता कसं झालं माहिती, तिला इंजेक्शन मारून आलं मी घरी. आता टीटीचं इंजेक्शन, मला नाही माहिती तो इंजेक्शन मारणार. टीटीचं इंजेक्शन मारून आलं. टीटीचं इंजेक्शन सुजलं तिथं. ते वाकडं जातं वाटतं, दरवेळेस आउट जातं इंजेक्शन. दरवेळेस कसं आउट जाईल रे? मग सुचतात, दुखत का ते टीटीचं इंजेक्शन? दुखत असतं. इंजेक्शन घेतल्यावर दुखतंच. थोडं
10-15 मिनिटं दुखत असते का? एवढं थोडी दुखतं. त्याचा हात पण धरायचा नसतो, हात पण जास्त होत असते. तुम्ही एखाद्या याच्यावर एक इंजेक्शन घेतलं की 12 महिने पडून राहतात. अशी गोष्ट आहे. ती म्हणजे दुखायला लागले बर्फ आणून शेकते आग लावते गॅसला चटके देते. पुन्हा काय व्हायचं ना मग ते दुसरं काय व्हायचं त्याचं गॅसने बिसने दिलं ते काय मतलब अजून औषधाचं पेपर कधी पडलं? औषधाचं ते मतलब कशासाठी असतं मला काही समजलं नाही. काय माहित, आम्हाला दिले नाही. आमच्या जमान्यात इंजेक्शनच नव्हते. तुमच्या जमान्यात दर महिन्याला इंजेक्शन. गोळ्या येतात. एवढ्या गोळ्या टोपलं बरं. आम्हाला गोळीच नव्हती. जाऊ द्या. तरी असा गुड्डूला गाळाचं पोळग झालं. जाऊ ना ते तोडते तुला. न्यायला पाहिजे दर्शनाला न्यायला पाहिजे तिला माहिती आहे का. परत काल कसं नेलं बरोबर बोली तिकडे बर्डीला कसे घेऊन गेले काल. तू होता ना सोबत आज का? कोण नाही नेलं. अरे मग मी जरा लेट उठलो म्हणलं जाऊ द्या. रात्री झोपत नाहीत ना तुम्ही लवकर. इतकं भारी जत्रा भरली तिकडे माहिती का महाराज मंदिर. आता मी दुकानात बसलोय. आता मम्मीचा व्हिडिओ थोडा घेतला. आता घरी जाऊन थोडा व्हिडिओ शूट करतो. बाकी तुम्हाला थोड्या वेळात भेटतो मित्रांनो. आता लई भूक लागली नाही का. इकडं मला आम्हाला काम बी चहा चालू प्यावा आहे. वाटत ना. हा आम्हाला बी चहा प्यावा वाटत. बस आहे ना आम्हाला. बस इथं बघा आज काम चालू मंगळवार आहे. आहे. काल सोमवार होता आणि आज मंगळवार आहे. आता काहीतरी मस्त भाजी बनवा काहीतरी. हा मागच्या वेळेस भाजी बनली अंगावर सांडली. मागच्या सोमवारी पनीरची भाजी अंगावर सांडली. मग आता चांगली भाजी करा ना काही. मग उपास सोडायला. उपास सोडायला बघावं लागणार. आता विचार करावा लागेल काय बनवायचं काय नाही. न्यावा काहीतरी भाजी. शिवाय तिला सांगितलं. हा तर ती बरोबर नाही आपल्याला सामान नाही, मी नाही बनणार भाऊ भाजी. मागच्या वेळेस भाजी सांडली ती अंगावर नाही. तूच बनवणार आहे. मी नाही बनणार. आता मी काय करतो माहिती का. मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो. आता निघालो घरच्या दिशेने घरी जातो. मस्तपैकी शिवानीचा व्हिडिओ घेतो आता नाही का. म्हटलं चला आता मम्मीचा व्हिडिओ काढून घेऊया म्हणून थोडासा व्हिडिओ इथे शूट केला. बाकी माझ्या बॅकग्राऊंडमध्ये मी दुकानात बसले तुम्हाला दिसते आता. आणि इकडे मम्मी आहे बघा. काम चालू आहे यांचं. मला घरी जायचंच होतं. जरा मी आवरून तुला सगळं. आपल्याला जायचं का हो घरी? हा? तुम्हाला फराळाचं आणलं ना तसं चहा टप्पा. प्यायला? तेव्हा येतो. ये आले आपण सगळं. आता जाईल. बंद करून जायचं. संध्याकाळी तर आम्हाला गिऱ्हाईक देतील ना. कस्टमरची वाट पाहून परेशान होतो. काय होतं माहिती का. आम्ही घरी जातो. आम्ही घरी जायचं. आम्ही घरी गेलं का तर जास्त फोन करतात माहिती का. आता दुकान बसलं तर रिलॅक्स कोणी लवकर फोन नाही करणार. पण घरी गेल्यानंतर 4 गिऱ्हाईक शिल्लक येतील आहे की नाही. होय. गिऱ्हाईक कधी सांगत असतं. आता घरी जातो आणि मग तुम्हाला भेटतो नाही का. चला बाय बाय. आलो. सबस्क्राईब करून ठेवा तोपर्यंत चॅनलला. खाली बेल आयकॉनवर तुमची बाकीच्या अर्ध्या व्हिडिओची प्रतिक्रिया आता कमेंटमध्ये बोला. कुठून व्हिडिओ बघताय ते पण सांगा. चला आलो मित्रांनो. तर आता घरी आलो. मी घरी आल्यानंतर बघतो तर काय शिवानी झोपली. आता तिला उठून बसवलं मी. इकडे बघा उठून बसली शिवानी. इकडे बसलेली आहे आणि शिवानीच्या हाताला दिलेलं आहे टीटीचं इंजेक्शन. थोडं सरकतो इकडे बघा. इंजेक्शन दिले परत ब्लड पण घेतले ब्लड पण घेतलं. मलेरियाची टेस्ट केलेली आहे शिवानीची. आज मलेरियाची टेस्ट केली. घे ना जेवायला घ्या आता. का मला घ्यावं लागत स्वतःच. सेल्फ सर्व्हिस आहे का आज. हां असं नको बाबा. मी जेवायला मला जीवावर येतो. सकाळी एक तर मित्रांनो तुम्हाला सांगतो माझ्या गाडीमधलं संपलं पेट्रोल संपण्याच्या कारणास्तव मला कमीत कमी दुकानापर्यंत 3 किलोमीटर असेल. 3 किलोमीटर मला चालत जावं लागलं. मग त्याच्याबद्दल तुम्हाला सांगतो एवढी परेशानी झाली माझी. आणि आता दुकानात गेल्यानंतर कधी कधी चालत पण जायला पाहिजे. माझी एवढी हालत खराब झाली मित्रांनो. मी व्हिडिओ शूट करणार होतो पण व्हिडिओ नाही शूट केला नाही इलाजाने. कारण मोबाईलमध्ये चार्जिंग 8% होती. काय सांगू तुम्हाला मी. मोबाईलची दशा दळदरिंद्री असा मोबाईल आहे माझ्याकडं. त्या मोबाईलनी मी वैतागलोय. आणि इथे शिवानी बसली हात शेकत. आपला मोबाईल आपली लक्ष. हां आपला मोबाईल आपली. तिने काय केलं माहिती का. तिला टीटीचं इंजेक्शन दिलं ना आज. टीटीचं का कशाचं मला माहित नाही. मला कमेंटमध्ये सांगा तिचं कशाचं. नाही ते लस असते लस. लस असते. हा 2 लस असते. 2 असते संपल्या आता. हा आता लास्ट होती ना. लास्ट होती. आता तिचे इंजेक्शन संपलेले आहेत. तिला 2 इंजेक्शन देण्यात आले पण त्या इंजेक्शनमुळे थोडासा त्रास होतो नाही का. हा मागच्या वेळी तर लय त्रास झाला होता. मागच्या वेळी तर डायरेक्ट एवढं हात उचलत नव्हतं. मला तर झोप पण नव्हती येत रात्रभर. आता यावेळेस काय होतं काय ते दुखत आहे ते सारखं. आता कसं आहे सगळ्या गोष्टींमध्ये तकलीफ आहे. सगळ्या गोष्टींमध्ये तकलीफ सहन करावं लागते.
मित्रांनो सहन खूप जास्त सहन करावं लागतं. जीवाच्या पलीकडे. अजून पुढे भरपूर सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवायच्या आहेत, त्यामुळे कुठेही मिस नाही करता. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आता मी 2-4 दिवस झाले हेच बरगडतोय फक्त, बाकी काही बरगडत नाही. चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे काय बोलतोय आपले, कारण मला असं वाटतं की लवकरात लवकर आपले 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजेत. आता माझी इच्छाशक्ती आहे की आता मी 1 लाख क्रॉस करायच्या चक्रामध्ये आहे. असे माझी खरंच इच्छा आहे. तुम्हाला खरीच 1 लाख झाले ना, अशी माझे स्वप्न आहे की 1 लाख सबस्क्रायबर झाले पाहिजे माझे लवकरात लवकर आता तरी, कारण भरपूर दिवस झाले मी आता याच्यामध्ये हातपाय आदळतोय नाही का. हां पाणी त्या झालं. बर्फाचं पाणी झालं. मी बर्फ सांगितलं दुसरा धुवायसाठी, टेन्शन नको घेऊ. आणि आमचं तुम्ही म्हणता आता मी पुढे बर्फ सांगितलं आहे तर आमचं फ्रीज झालेलं आहे खराब. आता ते फ्रीजचं आमचं कधी येईन कधी नाही ते मी तुम्हाला सांगू शकत नाही, कारण मम्मीचं म्हणणं काय सध्या आमच्या इकडं लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे. म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे तसा प्रॉब्लेम नाही आहे, तर लाईटचा विषय काय माहिती आहे का, आमच्या इकडं लाईटचा विषय असा आहे की सध्या लाईट बिल खूप जास्त येतं आणि दुकानाचं आणि हे सगळं शॉपचं वगैरे मिळून सध्या इन्कमिंगपेक्षा आउटगोईंग खूप जास्त झालेलं आहे. त्यामुळं जरासं बचावत काम चालू आहे म्हणून सध्या फ्रीज नाही घ्यायचं आहे मला. दुकानाकडे 1300-1400 रुपये बिल आलं आणि इकडचे म्हणजे 2,000 रुपये ते अशा बाहेरच जाते. म्हणजे ते खर्च रिकामा जातो ना तो. त्याच्यामुळं असं वाटतंय मला की सध्या फ्रीज नाही घेतलेलंच बरं. खरं तर तुम्हाला सांगतो, एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी, आम्ही गेलो होतो 2 जण फ्रीज बघायला. क्रोमामध्ये जाऊन आम्ही फ्रीज बघून आलो, पण फ्रीज ते जरा जे आम्हाला घ्यायचं आहे ते फ्रीज आहे ना जरासं म्हणजे थोडं कॉस्टली आहे नाही का. है ना. आमचं कसं आहे, आम्ही कसं माहिती आहे का, स्वप्न पूर्ण करणार, हळूहळू करणार पण पूर्ण करणार. त्याच्यामुळं कसं आहे सगळ्या गोष्टी होतील पुऱ्या हळूहळू नाही का. 1 लाख सबस्क्रायबर करायचे, त्यामुळं पटापटा सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला शेअर करत राहा, व्हिडिओला मस्तपैकी पसंती द्या. आणि आता काय व्हायला लागलं माहिती आहे का, आपलं म्हणजे बऱ्यापैकी अयो गार लागतं रे, पाणी माझ्या खाली सांडलं ना ते. तर आता बऱ्यापैकी तुम्हाला सांगतो म्हणजे चॅनल एकदम व्यवस्थित चालू आहे. तर 2-4 गाव गल्ली गोंधळवाले गाव म्हणजे गावातले गोंधळ घालणारे काही जण वाईट कमेंट करत होती काल लाईव्हमध्ये. हां तसंच काहीतरी असते, त्याच्यामुळे होत असते ते. पण एवढं काही विचार नाही करता आम्ही त्या गोष्टींचं काही बोलणार नाही. आता तुम्हाला बोलायचं ना तर बिनधास्त बोलावं, काहीच विषय नाही. आणि आज शिवानीची काय खाण्याची इच्छा होत आहे. मी रोजच काही ना काही खात राहते तुमच्या हातचं. रात्रीच मला पुलाव करून दिला होता. बिर्याणी होती, पुलाव नव्हतं. पुलाव वेगळा असतो, बिर्याणी वेगळी असते. बिर्याणी अजून काय केलं होतं, रायता काय, रायता कोशिंबीर म्हणते त्याला मराठीत. कोशिंबीर आणि रायता बनवला होता. तुम्हाला त्याची रेसिपी बघायला आवडेल का एकदा सांगा नक्कीच कमेंटमध्ये मला. आणि मग तुम्हाला आता आणि आज पण तुम्हाला सांगतो, आज एक विशेष गोपालिका काय, तर आज पण शिवानी काहीतरी विशेष बनवणार आहे. तर काय बनवणार आहे ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसेल, कारण हा व्हिडिओ मी इथे जास्त मोठा नाही करणार, कारण आज एवढं विशेष काही नव्हतं. पण व्हिडिओमध्ये बस शिवानीचा मूड खराब होता. शिवानीला मम्मीने नेलं नाही, त्या हिशोबाने मम्मी काय म्हणली माहिती आहे का, तुम्ही 2 जण झोपले होते ना म्हणून, म्हणजे मम्मीचं म्हणणं कधी होते माझ्या अंघोळ झाली होती ते चालले तेव्हा. मम्मीचं म्हणणं काय होतं माहिती का, की बाबा तू झोपला होता ना म्हणून मी तिला नेलं नाही. मग तुम्ही उठले पण असते ना नंतर. नाही मग ते 2 जाऊन आले ना, ते 2 जण जाऊन आले. जाऊ दे, आपण संध्याकाळी जाऊ एखाद्या मंदिरात. संध्याकाळी जाऊ मग काय त्याला काय म्हणजे काय. काल मंदिरात गेलो होतो, मनामध्ये देव पाहिजे माणसाच्या, त्याच्यामुळे कसं टेन्शन नाही घ्यायचं. मंदिरात जायला नाही भेटत, मनामध्ये देव पाहिजे, मनामध्ये माणुसकी पाहिजे, मनामध्ये सगळ्या गोष्टी पाहिजे, त्याशिवाय माणसाला काही होत नाही नाही का. मला तुम्हाला सांगू, वैयक्तिक माझं मत असं आहे मित्रांनो की बाबा मी ना माणसं जपायला बघतो. मी ते तिकडं जरी कमी मंदिरात म्हणजे कमी जातो, पण मला बाहेरचे माणसं जपायला किंवा कोण उपाशी असेल त्याला अन्न द्यायला, हे गोष्टी करायला, बाकीच्या सगळ्या बोलून दाखवायच्या गोष्टी नाहीत माझ्या. मी बोलणार नाही त्या गोष्टी, मला नाही बोलून दाखवायचे. क्लिअरली तुम्हाला बोलतो, मला बोलून नाही दाखवायचं, त्यामुळे मी बोलणार नाही. त्या गोष्टी मला करायला आवडतात म्हणून मी जास्त कमीच असतो नाही का. हां त्यामुळे आणि शिवानीला फक्त म्हणजे म्हणण्यापेक्षा शिवानीला महादेवाच्या मंदिरामध्ये जायला जास्त आवडतं. हां त्याच्यामुळं कसं आहे. आणि माझं म्हणणं कसं असतं माहिती का, मंदिरामध्ये गर्दीमध्ये जाण्यापेक्षा आपण माणसातला देव शोधून काढावा. आता माझं चुकीचं म्हणणं आहे, काही लोकांना आवडेल, काही लोकांना नाही आवडत त्या गोष्टी. हां काही लोकांना आवडतं, काही लोकांना नाही आवडत. आणि माझा अवतार थोडासा बेकार झालेला आहे, कारण मी ना दुकानावरती होतो, तिकडे थोडाफार मम्मीचा व्हिडिओ शूट केला.
आणि आज एक तर चलत गेलो मी, आज माझ्या गाडीतलं पेट्रोल संपल्या कारणास्तव म्हणून चलत जावं लागलं. काही प्रॉब्लेम नाही, एखाद्या वेळेस चलत जायचं. आता तुम्हाला सांगतो मुंबईमध्ये मी 10 वर्ष जॉब केला, तर 10 वर्ष जॉबला होतो ना, तर तुम्हाला सांगतो 10 नाही कमीत कमी 8-9 वर्ष तरी जॉबला होतो मी. तर 9 वर्ष जॉबला असताना तुम्हाला सांगतो रोज स्टेशनला चलत जायचं, तिथनं CSTची ट्रेन पकडायची, ट्रेन पकडून CSTला उतरायचं, तिथून पुढचा प्रवास सुरू, असं काम व्हायचं माझं. पण इथं आल्यापासून तुम्हाला सांगतो गेले ते 1 ते 1.5 वर्ष झाले मी चाललेलोच नाही बिलकुल पण, बिलकुल पण अंगाला हातापायाला मेहनत कुठल्याच प्रकारची दिलेली नाही आहे. म्हणजे लग्नाआधीवर होती, जिम वगैरे स्टार्ट होतं, पण आता बिलकुल पण बंद आहे 1-1.5 वर्षापासून. तर माझे हातपाय पूर्ण एकदम पॅक झालेले होते, ते आज पूर्ण ओपन झाल्यासारखे झाले, पूर्ण हाताच्या नसा पूर्ण. आज संध्याकाळी मला असं वाटतं की माझी तब्येत थोडी खालावली म्हणजे दुखू शकते. बाकी शिवानीच्या इंजेक्शनमुळे शिवानीला थोडा त्रास होतोय. आता शिवानीला ते एक्सप्लेनेशन भेटलेलं आहे की तुला कोण घेऊन गेले होते. हां, समजलं का? त्यामुळं आपण कसं असतं, ते गेले काय आणि आपण गेले काय म्हणजे असं वेगळं नाही आहे, पण काय त्याला काही होत नाही, नाही का? आता ती झोपेतून उठलेली सारखी आळस झालेली व्हिडिओमध्ये. झोपेतून उठली आहे आणि मी नेमकं जेवायला आलो होतो, तर मी म्हटलं व्हिडिओ शूट करून घेऊ. कसं आहे आपला रेग्युलरचा जो टायमिंग आहे व्हिडिओचा, तो व्हिडिओचा टायमिंग चुकून जायला नको, कारण रोज संध्याकाळी 4:30, 5च्या दरम्यान मी व्हिडिओ टाकायला लागलो आहे. पण आता एक ठराविक वेळ मला तरी वाटतंय. आणि हे बघा शिवानीला मी एक गिफ्ट केलं, काल घेऊन दिलं आहे नवीन पैंजणीत. म्हणजे जास्त महाग नाही, फक्त 50 रुपयाचे. तिला ओरिजिनल आहेत चांदीचे, पण ती वापरत नाही. चांदीचे आहेत पण ती डुप्लिकेट घालते. चांदीचे असून पण डुप्लिकेट कोण घालते बघा? आता टोचते, नवीनच तू वाचते टोचते, काय करावं बाबा यांचं, मला तेच कळत नाही. आता मी तुला ना त्याच्यामुळे घेऊन द्या नाही काय वस्तू काही नाही घेऊन घ्यावं लागेल. तर मित्रांनो, आता तुम्ही तुमची काळजी घ्या मस्तपैकी. छानसं तुमचं जेवण वगैरे झालं असं व्हिडिओ बघताना माझी बडबड ऐकून, हे सगळं ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बाकीच्या गोष्टी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलूया. नेक्स्ट लाईव्हमध्ये, लाईव्ह तर होणार आहे रविवारी, नेक्स्ट लाईव्हला पक्क रविवारी नेक्स्ट लाईव्ह होणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचा विषय नाही आहे. मग ह्या लाईव्हमध्ये थोडीफार किरकिर झाली मला माहिती आहे, मी नव्हतो म्हणून गोंधळ झाला. आणि त्यातली काय होतं, मम्मी नवीन आहे त्या गोष्टींसाठी, ती लाईव्हमध्ये हे करण्यासाठी, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घेत जा. बाकी चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपले लवकरात लवकर एवढे फॉलोअर्स झाले पाहिजेत मला असं वाटते, कारण यूट्यूबवरती मला आता थोडी मेहनत घेणार आहे मी, आता भरपूर मेहनत घ्यायची मला. आता मी हार नाही मानणार, मागं सरकणार नाही, कारण मला पाडण्यावरती भरपूर जण टिकलेले आहेत. कालच्या शिवाय बघून मला कळलं, म्हणजे मी लाईव्ह बंद करावं किंवा मी सगळ्या गोष्टी कराव्यात हे करण्यासाठी भरपूर जण टिकलेले आहेत, ही मला तरी वाटते. तर मला त्या जिद्दीवरती पुढं जायचं आहे, असं बोलून मी ते काम करणार आहे. तर आता घेतो तुमची रजा घेतो आणि भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. आणि शिवानीचं इंजेक्शन आता दुखणार आहे, म्हणजे दुखतच आहे. दुखणार आहे असं म्हणजे काय म्हणू, कॉन्सेप्टेड व्हिडिओ असं मी तुला सांगायला दुखणार आहे आता इंजेक्शन. बघा मित्रांनो कसं असतं, मी डायरेक्ट जे आहे ते शूट करून अपलोड करतो, मी बघतच नाही त्याच्यामध्ये काय चाललं काय नाही. तर नाही का दुखतं. आता हे तुम्हाला उद्या माहीत पडेल रात्री झोप येते का नाही येते. चला आता भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर. चला 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 जालन्याला चला.